या बदनामीची किंमत पाहिजे मला. अच्छा, म्हणजे आता तू आणि तुझी बहीण माझ्याबरोबर एक बिझनेस डील स्ट्राईक करणार आहात. गुड, जा जा तुझ्या बहिणीला घेऊन ये. माझी अर्धी मालमत्ता तुझ्या बहिणीच्या नावे करतो. जा. नमस्कार साहेब. या या सुधाकरराव या. काय मजेत? मजेत. काय काम काय काढलं? काय नाही, आपलं सहजच म्हटलं तुमची भेट घ्यावी. असं तू त्या विकासला मदत केलीस ना, हे फार छान काम केलंस. मी साहेबांना सांगितलं तसं. म्हटलं माणूस कामाचा आहे. बरं, मग साहेबांनी सगळं जिंकून घेतल्यावर मला इकडे ऑफिसमध्ये घ्याल का? का बो ऑफिसमध्ये का? हो, इकडे कंटाळा आलाय. तुमचं एक ऑफिस तर बरं असतं, 11 ते 5 नंतर मोकळं. अरे तू कामाचा माणूस आहेस, घ्यावाच लागेल तुला. तसं मी साहेबांना सांगेन. बरं बरं साहेब. काय रे? एक सांगायचं राहिलं. काय? वर्षा मॅडम बंगल्यावर चौकशी करून येऊन गेले. असं? काय काय चौकशी काय केली? कायमचं तेच, नेहमीच. का? साहेब, मोठे साहेब आल्यापासून काही जे त्यांचं काम आहे तेच. म्हणजे बंगल्यावर कोण आलं होतं, कोणाला भेटलं, काही निरोप वगैरे. बस एवढंच? 3दा आणखी येऊन गेल्या. संजीव भाऊला येऊन भेटून निघून गेल्या. असं? मग संजीव काय म्हणाला? काही नाही, तसं संजीव भाऊनं काही जास्त लटकू दिलं नाही. पण त्यांचा आग्रह होता की प्रॉपर्टी आणि ऑफिसच्या मामल्यात भाऊनी लक्ष घालावं. पण भाऊ आपले एक नाही की 2 नाही. काय झालं काय मग पुढे? काय नाही सर. बरं, मी तुम्हाला म्हटलं होतं ना काय की भाऊंच्या पहिल्या लपड्यापेक्षा दुसरं लपडं पॉवरफुल आहे. काय झालं काय? हाकलून दिलं ना बिचारीला. असं? हो, हिनं समजूत काढायला आली होती, पण तिसही कुणी ऐकलं नाही. असं आहे तर एकंदरीत. आणखीन काय? तुला बंगल्यावर निघायचं असेल ना? हो, वेळ झाली तुझी. हो. साहेब, थोडे पैसे गावाकडे पाठवायचे होते. अरे तुला नेहमी गावाकडे पैसे पाठवायचे असतात, तुझी कायमची रड चालू असते रे बाबा. गावाकडे पाठवायचे, गावाकडे पाठवायचे. काय बाबा, कुठून काढायचे दरवेळेला पैसे बाबा? म्हणजे आता एवढेच आहेत सध्या बाबा दिलेले मला. तेच म्हणजे आपल्या ऑफिसच्या कॅश पेटीमधले आहेत, ते घे. बरं, आणखी एक 500 रुपये दिले असते तर. बरं साहेब, तुम्हाला म्हणजे राग येतोय ना, तर माझं एक म्हणणं होतं की मग तुम्ही मला पगारच ठरवून द्या ना. म्हणजे बरं पडेल थोडं. पगार? हो. आणि तुला? तुला किती वेळा सांगितलंय मी की मला असा फोन करत जाऊ नकोस, आणि हे असं भेटायला तर अजिबात बोलवत जाऊ नकोस. मी तुला माझ्या कामासाठी हायर केलं, विसरलीस? तुझं काम मी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता पूर्ण केलंय. मग ठरलेला मोबदला घे आणि बाहेर पड या प्रकरणातनं. हे बघ, मी तुला त्याच दिवशी सांगितलंय की संजीव माझा आहे, आणि मी तुला हेही सांगितलं होतं की तुझ्या आणि ब्रह्मेंच्या कुठल्याही कारस्थानामध्ये मी आड येणार नाहीये, आणि आपला कधी काही संबंध होता हेही कधी कोणाला कळू देणार नाही. स्पष्टच सांगते, तुझ्यासारख्या बाईवर माझा विश्वास नाही. भरोसा ठेवायचा की नाही हा तुझा प्रश्न आहे. मी माझी बाजू स्पष्ट केली आहे. हे बघ, तू जर सरळपणे या प्रकरणातून बाहेर पडणार नसशील तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. धमकी देतेयस मला? काय करणारस ग तू?
तर मी सरळ संजीवला सांगून टाकेन की संजीव, तुला फसवण्यासाठी मी आणि ब्रह्मेंनी गायत्रीला प्लांट केलं. खुशाल कर. त्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला ना तर आनंदच आहे. पण नाही ना तर आयुष्यात तुझ्या कुठल्याही वाक्याला तो कधीच खरं मानणार नाही. हा? मी पटवून देईन त्याला पुराव्यासह. चालेल. बघ हा, मी आपली सगळी संभाषणं रेकॉर्ड करून ठेवली आहेत. मी तर जाईनच, सोबत तुलाही घेऊन जाईन. प्लीज पोकळ धमक्या देणं ना आता बंद कर. हा? तुला सगळे मार्ग मोकळे आहेत. उलट आता मीच तुला एक चॅलेंज देते. हा? जा संजीवला पटवून दे की तुम्ही लोकांनी त्याच्या आयुष्यात मला प्लांट केलाय. अदरवाईज मी त्याला पटवून देईल की मला त्याच्यापासून दूर करण्यासाठी तुमची कारस्थानं चालली आहेत. बघूयात कोण जिंकतंय ते. हा? ओके, मी स्वीकारलं तुझं चॅलेंज. तुला संजीवच्याच नाही, तुझ्याही आयुष्यातून उठवेन. हो ग, सगळं व्यवस्थित केलंय. पण खरं सांगू, मला ना वाटलंच नव्हतं की ही लीगल प्रोसिजर इतक्या पटपट आटपेल म्हणून. अगं, इंद्रायणी जोशींसारख्या मोठ्या ऍडव्होकेट तुझ्यासोबत आहे. त्यांचा अधिकार आणि दबदबा याचा फायदा तर होणारच ना. हो ना. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या इतर दावेदारांपैकी कुणीही आक्षेप घेतला नाही. अगं, ही आनंदाची गोष्ट नाही, चिंतेची बाब आहे. कोणी ना कोणीतरी नक्कीच खोडा घालणार. इंद्रायणी मॅडमही तेच म्हणाले. पण त्यांचं म्हणणं आहे की आधी पूर्ण कब्जा करून घेऊ, त्या वर्षाला तिथून घालवून लावू. म्हणजे नंतर कुणीही आक्षेप जरी घेतला ना तरी पुढची कुठलीही कोर्ट ऑर्डर येईपर्यंत ऑफिस आपल्या ताब्यात राहील. हे बघ, वर्षाला काढून टाकण्याचा निर्णय योग्य आहे, पण कोणतीही अपमानास्पद वागणूक देऊ नका. जे काही कराल ते गोडीने करा. आणि ऑफिस ताब्यात घेताना संजीवला बरोबर घे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ग, पण तो आला पाहिजे ना. का नाही येणार? कारण तो पूर्णपणे त्या सुचित्राच्या नियंत्रणात. ती सांगेल तेवढं आणि तसंच तो वाग. अगं, पण तू प्रयत्न तर करून बघ. मॉम, मी जाऊन आले त्याच्याकडे. मग काय म्हणाला? तेच म्हणाला, तुला जे वाटतंय ते तू कर, मी काय करायचं ते मी सुचित्राला विचार. म्हणजे तिने अगदीच त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय. तर काहीच कळत नाहीये, पण एवढं मात्र नक्की की ती पूर्ण अधिकार गाजवते त्याच्यावर. म्हणजे ह्यानंतर तुला ती मोहीम हाती घ्यावी लागणार. तुला मी सांगितलेलं आठवतंय, मला ती घालून पाडून बोलणारी बाई, त्या मॅडम याच. पूर्ण प्लॅन करून आणि माहिती काढून ती घरात घुसली. अगं, म्हणूनच सगळं अवघड झालं. बघ ना, त्या श्वेतालाही संजीवच्या मनातनं अवघ्या काही दिवसात तिनं काढून टाकलं. म्हणजे कुठल्या लेव्हलला जाऊन ब्रेन वॉशिंग केलं असेल तिनं त्याचं. म्हणजे मला आता पुढाकार घ्यावा लागणार. येस, पण सगळ्यात आधी आपण ऑफिसवर कब्जा करू, मग बघू ना तिचं पुढे काय करायचं. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. ओके.
तुला मागच्याच वेळेस सांगितलंय ना परत मला भेटायचं नाही म्हणून. असं कसं मॅडम, तुम्ही ऑफिसचा ताबा घेतात, या सुमुहूर्तावर तुम्हाला भेटायला नको का? खरं म्हणजे हक्क दोघांचा आहे, पण ही पहिली लढाई तुम्ही जिंकली आहे, त्यामुळं खास तुमचं अभिनंदन करायला आलोय. तू काय माझ्या मागावरच असतोस का रे? हो मॅडम, आज तुम्ही अगदी एकेरीवर उतरलात. हो, कारण ज्याची जशी लायकी आहे ना त्याच्याशी तसंच वागायचं असं ठरवलंय मी आता. हो का? अरे वा, म्हणजे एक मालमत्ता मिळाली की लायकी बदलली वाटतं तुमची. मोठा झालात तुम्ही. नाही तसं नाही, मग पण काय तू चापलूस माणूस आहे. हा, म्हणजे तू माझ्याशी गोड गोड बोलणार, माझ्याकडनं माहिती काढून घेणार, बरं त्याचा स्वतःसाठीही उपयोग नाही करणार, कारण तेवढी धमकच नाहीये तुझी. म्हणून मग ती माहिती जाऊन महाबळला देणार. त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. ओ, 23 सप्टेंबरच्या रात्री तू आणि महाबळ दोघांनी मिळून अधिकृत युती केली, खरंय की नाही? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही, माझं काहीही म्हणणं नाही, फक्त एक सल्ला द्यायचा, निदान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहा. ते मी माझं बघेन. तेच तर सांगतेय मी तुला, स्वतःच काय ते बघ. दुसऱ्यांच्या कामात नाकं खुपसत जाऊ नकोस. निघ आता, जा बघ स्वतःच काय ते. हो, आता मी स्वतःच काम बघेन. तुमच्या या हस्तांतरण प्रक्रियेत मी आक्षेप घेईन. मी एकटा. कशासाठी बोलवलं मला इथे? या बदलत्या सिच्युएशन मध्ये तुझी स्थिती नेमकी काय हे मला समजून घ्यायचं. हे इंद्राणी जोशीने तो धक्का दिला मला. नाही, इतक्या लवकर या सगळ्या गोष्टी अशा ठरतील याची कल्पना नव्हती मला. ठीक आहे, जे झालं ते झालं. नाही, ते झालं नाही. जे झालंय ते बदलवायचंय मला. चांगली गोष्ट आहे. हो, आणि यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. सॉरी, मला नाही जमत. सॉरी? म्हणजे आता काय हिना वडावालाशी एकनिष्ठ राहायचं ठरवलंय की काय? तसं काही नाहीये. नाही नाही, तुम्ही तिथे राहू शकता आणि रादर तिथे राहूनच तुम्ही मला मदत करू शकता. आणि तसं जर झालं तर आपलं जे डील ठरलंय ते पार पाडायचं. प्लीज मिस्टर ब्रह्मे, यापुढे मला कुठलंही स्वप्न दाखवू नका. हिना काढून टाकणार आहे मला. अशी कशी काढून टाकेल ती? एवढं सोपं आहे का ते? मला काढून टाकणं एवढं सोपं नसलं तरी सुद्धा मी ठरवलंय. हिनानं मला जा असं सांगितलं की मी हे सगळं सोडून निघून जाणार आहे. नाही, तुम्ही असा आततायी निर्णय नाही घ्यायचा. मिस्टर ब्रह्मे, माझा निर्णय झालाय. नाही, मला वाटतं असा निर्णय घेऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करून घ्याल. अरे वा, माझ्या हिताची फारच काळजी आहे तुम्हाला. नाही म्हणजे तुमची बायको जेव्हा मला ऑफिसमध्ये येऊन नाही नाही ते बोलत होती, विनाकारण मला त्रास देत होती, तेव्हा तिला शांत करणं नाही जमलं तुम्हाला. आणि आता उगाच कन्सर्न दाखवताय. म्हणजे तुझा निर्णय पक्का आहे?
हो, अगदी पक्का आहे. आणखी एक, पुन्हा यापुढे कधीही आपण भेटणार नाही आहोत. आणि प्लीज मला कॉलही नका करू, म्हणजे मिसेस ब्रह्मे जरा कूल राहतील. तिचा विचार करू नका. ते प्रकरण आता फार पुढे गेले. ओके. पण मला वेळोवेळी तुमची मदत लागणार आहे. मिस्टर ब्रह्मे, तुम्हाला कळत नाहीये का? मी सांगितलं ना एकदा, ही आपली शेवटची भेट आहे. कळलं का? का म्हणजे मला नाही भेटायचं तुम्हाला. नका भेटू, पण कारण तर सांगाल. यानंतर मी दुसरी नोकरी करायचं ठरवलं. मी विक्रम महाबळांची कंपनी जॉईन करते. काय? हो. सुख पाहता लोचनी. वाईट हेतूने संजीवच्या घरात शिरलेली सुचित्रा संजीवकडे आकर्षित होते, त्याच्या प्रेमातही पडते. संजीव मनाने खूप चांगला माणूस आहे ग. अगं, तुझीच विकेट पडली का काय? प्रेमाविवाद पडली नाहीस ना त्याच्या? हो, पडलीये. पण एका टप्प्यावर तिला लक्षात येतं की संजीवचं श्वेतावर जीवापाड प्रेम होतं आणि आहे. पहिल्यांदाच स्वतःमधला बदल अनुभवते. ठरवते की संजीवला या स्थितीमधून बाहेर काढायचं. सुचित्राच्या शोधादरम्यान पुरावे सापडतात की शंतनूराव परबांचा ऍक्सिडेंट हा कुणीतरी मुद्दाम घडवून आणला होता आणि हा धागा थेट विक्रम महाबळपर्यंत पोहोचतो. विक्रम महाबळला अटक होते आणि सारीच माणसं सरळ वागू लागतात. गोपाळ दंडवते तर त्याचा दावा सोडून गायबच होतो. वर्षा व्यासने ॲडव्होकेट ब्रह्मेंसोबत केलेला कटही विक्रम जाता जाता उघड करून जातो. पण संजीव हस्तक्षेप करून वर्षाला मात्र वाचवतो. ब्रह्मेंविरुद्ध मात्र रीतसर तक्रार केली जाते. हिना आणि सरोज वडावाला यांच्यातला सांगुलपणा संजीवला या आधीच लक्षात आला होता. संजीव आणि हिना एकत्रितपणे मालमत्तेचे वारस होतात. हिना सातत्याने श्वेताच्या संपर्कात आहे. तिच्या मदतीने सुचित्रा श्वेताला परत आणते. संजीव आणि श्वेता एकत्र येतात. सुचित्रा गायब होते. ती कोण होती हे साऱ्यांसाठी एक गूढच राहिले. साऱ्या खेळात सत्य पुढे येतच. पण या प्रकरणाचा शोध घेता घेता संजीवला आपला बाप परत मिळतो. लौकिक अर्थाने नाही, जाणीवेच्या पातळीवर. हीच गोष्ट संजीवला हा कारभार समर्थपणे सांभाळायला बळ देणार आहे.